नमस्कार, मी ॲडव्होकेट रुपाली टेहरे. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे करिअर ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. त्यातल्या त्यात नांदेड हे शिक्षणाचे पंढरपूर ठरले आहे. खरं तर यापूर्वी शिक्षणासाठी पुणे, कोटा यासारख्या शहरांची नावं प्रसिद्धीस होते. नांदेडमधून अनेक मोठमोठे इंजिनियर्स आणि डॉक्टर्स घडत आहेत. तर या पाठीमागे काही मोठ्या इन्स्टिट्यूट आणि क्लासेसचा वाटा आहे. तर आज आपण पाहूया RCC या क्लासेसचा म्हणजेच श्री मोटेगावकर सर यांच्या क्लासेसबद्दल व त्यांच्या काही विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मतं जाणून घेऊया. इथे काही पालक दिसत आहे आपल्याला. आपण RCCबद्दल पालकांचे काय मत आहेत जाणून घेऊया. नमस्कार सर, आपलं नाव काय? सत्यपाल लटारी खनके. बरं, RCCमध्ये आपण विद्यार्थ्याचं ॲडमिशन घेण्यासाठी आला आहात? हो, माझ्या भावाच्या मुलाचं करायसाठी आलो होतो. याच्या अगोदर माझी मुलगी पण इथंच होती. ती MBBSला लागली आहे इथं पुणेला. तर तुमच्या मुलीला किती मार्क्स होते? माझ्या मुलीला 635. चालते. तर RCCबद्दल तुमचं काय मत आहे? आता माझी मुलगी इथून घडली म्हणजे त्याच्याबद्दल म्हणजे चांगला आदर्शच आहे माझ्यासाठी. मोटेगावकर सरांबद्दल काय सांगाल? आता मोटेगावकर सरांची अजून मुलाखत तर प्रत्येकात झाली नाही, कारण आम्ही इथून 900 किलोमीटर दूर राहतो. परंतु जे ऐकलं आहे त्याच्यामध्ये खरोखर सत्यता आहे, ते आपण आजमावली आहे. धन्यवाद सर. ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं आहे पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यामध्ये अडथळा निर्माण होतो, अशा विद्यार्थ्यांसाठी RCC स्कॉलरशिप. पालकाचे मत. नमस्कार सर, आपलं नाव काय? बालाजी शेषराव भेरे. बरं, आपण कुठून आला आहात? पांगरा, कंधार तालुका. बरं, आपण इथे ॲडमिशनसाठी आला आहात? हां, मुलीच्या ॲडमिशनसाठी आलो. बरं, इथे येण्यासाठी आपल्याला कोणी सांगितलं? म्हणजे याच्यावरच असा हे बघितल्या पॉम्पलेट वगैरे. आणि अगोदर मुलगी होती आमची एक, आमच्या शेजारची. तिला इथं आणून म्हणजे हे केलं. तिनं BMSला याला लागली सर. BMSला 2 वर्ष हे केली. ती नेटचे सरचे क्लासेस खूप चांगले आहेत म्हणले. त्याच्यामुळं सरचे आपा सरचे पण हे आहेत. बोलून जावा म्हणून आले आता तसंच. तुमचं नाव काय आहे? माझं नाव श्रुती शिवराज राजपूत आहे. बरं, या ट्युशनमध्ये काय यावंसं वाटलं तुला? मला असं यावंसं वाटलं कारण या ट्युशनमध्ये जे एज्युकेशनची जे म्हणजे टीचर जे शिकवत आहेत, शिक्षक त्यांची शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे आणि ते आपल्याला खूप लवकर समजते आणि ते सगळे प्रकारचे आपल्याकडून क्वेश्चन्स करून घेतात. त्यामुळे आपल्याला ते कन्सेप्ट खूप जास्त चांगलं कळते आणि घरी जाऊन आपण त्याला एकदा केलं ना मग आपलं परफेक्ट होऊन जाते कन्सेप्ट. ओके, आपण कुठल्या गावावरून आला? मी धर्माबादची आहे. मग इथे येण्यासाठी तुम्हाला कोणी सुचवलं? मला येण्यासाठी RCCचं रिझल्ट पहिली गोष्ट आणि दुसरं माझे पॅरेंट्स. आम्ही आधीपासूनच इथं नांदेडमध्येच राहते. मग मला या ट्युशनबद्दल मग पहिलं ऑनलाईन कळालं, मग नंतर ऑफलाईन माझे जे फ्रेंड्स होते त्यांच्यावरून कळालं मला. मग यांच्या शिकवण्याच्या पद्धतमुळं मला यावं असं वाटलं. तर ठीक आहे, तुम्ही आता ट्युशनमध्ये येऊन अभ्यास करता, तुमचे डाऊट्स क्लिअर होता. पण जेव्हा तुम्ही घरी असता त्यावेळेला तुम्हाला एखादा डाऊट आला तर त्यावेळेला मग तुमचे डाऊट कसे क्लिअर करता? टीचर्स काय एक ग्रुप बनवले. त्यानुसार म्हणजे सगळे स्टुडंट्स असतात, ज्यांना डाऊट आहे ते पर्सनली टीचरला मेसेज करू शकतात आणि टीचर तेव्हा सोल्युशन पाठवतात त्या स्टुडंट्सला. आणि जर स्टुडंट्सला अजून जरी डाऊट असलं तर सर म्हणतात की DSPला येऊन ते कळून घ्या. धन्यवाद ताई, तुमच्या पुढील कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपलं नाव? मी तनुजा पुंडलिक बागल. कुठून आला आहात आपण? मी काखांडीतून आले. ओके, आपले आईवडील काय करतात? माझे आईवडील प्रॉपर शेतीच करतात गावाकडे. RCCमध्ये येण्यासाठी तुम्हाला कोणी प्रेरणा दिली? म्हणजे माझा भाऊ होता अगोदर इथं, तो MBBS करतो आता 4th इयर. मग त्याच्यानुसार कळालं की म्हणजे ट्युशन कोणतं सजेस्ट करायचं अगोदर, तर मी त्यांनाच विचारले होते पहिल्यांदा. तर मग RCC म्हणजे बेस्ट आहे म्हणून सांगितलं, म्हणून मी इथं जॉईन केले पहिल्यांदा. तुमच्या भावाला नीटमध्ये किती मार्क्स पडले? 603 होते. म्हणजे तुमच्या भावाला जास्त मार्क पडले त्यामुळे मग तुम्ही इकडे आलात? नाही, म्हणजे भैया त्यांनी सांगितलं की हे बेस्ट आहे क्लास. ओके, त्याच्यामुळं इथं खूप असं डीपमध्ये घेतात प्रत्येक, म्हणजे असं काही येतच नाही. असं खूप बेसिकपासून सुरुवात करतात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, जसं की 10वी 12वी सारखी. भरपूर विद्यार्थ्यांना आपले डाऊट विचारण्यासाठी लाजतात किंवा मग घाबरतात, असा काही प्रकारे ते जाणवला का? लाजतात पण डाऊट येईल असं काही ठेवतच नाही टीचर. प्रत्येक एक ना एक म्हणजे बेरीज वजाबाकी हे सुद्धा करून दाखवतात. त्याच्यामुळं असं काही नाही, तरी पण आलं तरी विचारतात विद्यार्थी. पर्सनली नाही तर विचारतातच. बरोबर. मग आता तुमचे आईवडील शेती करतात तुम्ही म्हणतात, मग तुमच्या आईवडिलांना RCCबद्दल कोणी सांगितलं? ॲक्च्युली RCCबद्दल मला माहीत नव्हतं. गावाकडे होते मी 10वीपर्यंत. म्हणजे आम्हाला काही माहीतच नव्हतं नीटबद्दल काही.
पण जेव्हा भैयानं सांगितलं की म्हणजे इथले रिझल्ट वगैरे बघून आणि नंतर आम्ही अप्पासरांना भेटलो पण होतो अगोदर ॲडमिशन करण्याच्या अगोदर. मग त्याच्यानंतर सगळं बाबाला ते म्हणजे आईबाबाला कळाल्यावर नंतर आम्ही ॲडमिशन करून घेतलं. बरं, इथल्या शिक्षकांबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकदम बेस्ट आहेत. असं म्हणजे मोठ्या बहीण भावासारखं सांगून सांगतात ते. म्हणजे असं नाही की टीचरसारखं आहेत. म्हणजे एकदम लहान विद्यार्थी आहे, आपला भाऊ आहे त्याच्यानुसार सांगतात. त्याच्यामुळं काही वाटत पण नाही विचारायचं. नक्कीच, धन्यवाद ताई. तुमच्या पुढील एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपलं नाव काय ताई? माझं नाव साक्षी हनुमंतराव भोसले आहे. कुठून आलात आपण? मी बिलोली. बरं, RCC बद्दल तुम्हाला कुठून माहिती मिळाली? RCC बद्दल माझे काही फ्रेंड्स होते लास्ट इयरला, त्यांनी ॲडमिशन घेतलं होतं. तर त्यांनी सांगितलं की इथलं एज्युकेशन खूप चांगलं आहे आणि रिझल्ट पण खूप छान भेटतं. तर त्यांच्याकडून कळालं, म्हणून माझी बहिणीनं लास्ट इयरला ॲडमिशन घेतलं होतं इथं 12th. तर तिचा रिझल्ट पण खूप छान येऊ लागला. म्हणजे लाईक तिचे कन्सेप्ट्स खूप क्लिअर होते. तिला विचारलं तर ती हरेकाचा म्हणजे आन्सर देऊ शकत होती. म्हणजे जे कन्सेप्ट माझे क्लिअर नव्हते ते तिचे क्लिअर होते. तर मग मला वाटलं की ती यायला पाहिजे, म्हणून यावर्षी ॲडमिशन. आपण कुठल्या बॅचमध्ये आहात? मी सुपरनोवा, म्हणजे डिपेटासची जी टॉपर्सची बॅच आहे त्याच्यामध्ये. आधी माझे कन्सेप्ट्स क्लिअर नव्हते. मला म्हणजे लाईक एक्झाम देताना पण खूप म्हणजे हे करू, हे ऑप्शन, काही ऑप्शनचं खूपच कन्फ्युजन होतं. परंतु या टीचर्सनी कन्सेप्ट्स खूप चांगले क्लिअर केले. तर मग आता तसं काही नाही. बरं, यापूर्वी आपण स्टेट बोर्डमध्ये होता का CBSE बोर्डमध्ये? नाही, स्टेट बोर्डमध्येच होतं. बरं, मग स्टेट बोर्डमध्ये असताना किंवा होता आधी, तर मग तुम्हाला इथे जास्त डाऊट आले किंवा मग येतात आले किंवा मग असे डाऊट तुमचे क्लिअर झालेत का? हो, म्हणजे टीचर्स तर काही डाऊट ठेवतच नाहीत. एकदम क्लिस्टर क्लिअर करतात, सगळं बेसिकपासून घेतात. पण जर आपल्याला काही डाऊट असले आणि लाईक आपल्याला जर थोडंसं म्हणजे काही भीती वाटत असली किंवा आपल्याला सरांना विचारायचं नाही असं जरी असेल, तरी आपण चीट लिहून सरांना पाठवू शकतो. मग सर त्याचा आपल्याला डाऊट क्लिअर करून घेतात. इकडे कुठे राहता तुम्ही? इकडे आनंदनगरमध्ये, म्हणजे ते. ओके ओके, ठीक आहे. धन्यवाद ताई. तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्राध्यापक मोटेगावकर सरांचे RCC हे क्लासमधील आपण विद्यार्थी आणि पालकांचे जे मतं जाणून घेतले आहेत, त्यावरून असं लक्षात येतं की पालकच नाही तर विद्यार्थी पण या क्लासेसमधले खूप समाधानी आहे. विद्यार्थ्यांच्या करिअर ओरिएंटेड अभ्यासक्रम इथे घेतला जातो. ताई, आपलं नाव काय? माझं नाव प्रतीक्षा ताटे आहे. बरं, कुठे राहता आपण? मी प्रॉपर नांदेडचेच आहे. तर RCCमध्ये येण्यासाठी आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली? RCCमध्ये येण्याचं मेन कारण म्हणजे इथे मला माझ्या वडिलांना माहिती होतं की RCCमध्ये खूप छान टीचर्स आहेत, छान शिकवतात वगैरे, सगळं काही सुरळीतपणे आहे आणि कन्सेप्टची क्लिअरिटी ही सगळ्यात बेस्ट आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये, असं मला वडिलांनी सांगितलं आणि त्यानुसार वडिलांनी मला इथे ॲडमिशन दिलं. बरं, मग त्याप्रमाणेच मग तुमचे कन्सेप्ट वगैरे क्लिअर होतात का? अगदी एकदम कन्सेप्ट असे क्लिअर झालेले आहेत. मागच्या वेळेस काय झालं होतं, मागच्या वेळेस ना कॉन्फिडन्स लूज होता. तर यावेळेस मी टीचरांशी बोलले, इथल्या टीचर्सनी मग पुन्हा मला कॉन्फिडन्स माझा बूस्टअप केला आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्या मार्कवर मला दिसून येतो. कसं कॉन्फिडन्स कमी असल्यामुळे माझे मार्क्स कमी होऊ लागले होते. मग इथं टीचरांनी मला भेटायला बोलवलं, कसं काय होते, कशामुळे तुझे मार्क्स कमी येतात हे जाणून घेतलं. हे जाणून घेतल्याच्या नंतर त्यांनी मला सजेशन दिले की असं असं कर, म्हणजे मला योग्य मार्गदर्शन केलं त्यांनी आणि त्या मार्गदर्शनावर मी तसा अभ्यास केला आणि माझे मार्क्स इम्प्रूव्ह झाले. एकंदरीतच RCCबद्दल आणि इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? RCC हे क्लासेस एकदम अगदी बेस्ट आहेत. जर तुम्हाला 0पासून जरी सुरुवात करायची असेल तरी हा क्लासेस एकदम 0तून हिरो बनवण्यासारखा असा क्लास आहे हा. इथे नक्कीच ॲडमिशन घेतले पाहिजे मला ते वाटतं, कारण माझ्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाली आहे. असंच प्रत्येकाचे कन्सेप्ट अगदी क्लिअर व्हावेत, त्यांना पण RCCबद्दल म्हणजे माहिती व्हावं म्हणून मी सांगते. आपलं नाव काय? माझं नाव शिवानी सुनील राठोड आहे. बरं, RCCमध्ये तुम्ही आला तर तुम्हाला इथे येण्यासाठी कोणी सुचवलं? मला माझ्या दादानी सुचवलं, कारण ते इथेच होते आणि त्यांना मार्क्स खूप चांगले आले. त्यांची कन्सेप्ट पण पूर्ण क्लिअर होते आणि मी स्टेट बोर्डला होते तर मला तेवढं काही माहिती नव्हतं असं नीट वगैरे. बट मला माझ्या दादानी सांगितलं तू नीट कर आणि इथे घे, म्हणजे तू डॉक्टर बनशीलच. तर मी इथे आले. ओके, बरं. इथे जे पेपर पॅटर्न आहे तो पेपर पॅटर्न नीटप्रमाणे चालतो? हां, पूर्ण नीटप्रमाणे, म्हणजे नीटमध्ये जसे क्वेश्चन्स येतात तसेच इथे येतात. बस फक्त त्यांची थोडीशीच चेंज राहते, बाकी सगळं सेम असतं. ओके, तर आता अजून एक गोष्ट समोर आली आहे की ट्युशन बाहेर काही एजंट फिरत आहे की जे पॅरेंट्सची असो विद्यार्थ्यांची असो दिशाभूल करत आहेत. तर असा कुठला अनुभव तुम्हाला आला आहे का? हो, आलं आहे मला 11thमध्येच येताना आलं आहे. बट माझे दादा होते तर मी इथेच ॲडमिशन घेतलं होतं, बाकी कुठेच नव्हतं गेलं.
बरं, इतर RCCच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? इथे RCC खूप बेस्ट आहे, तर इथेच घ्या ॲडमिशन असं सांगणार मी, कारण माझं पूर्ण क्लिअर झालं आहे तर त्यांचं पण व्हावं असं. नक्कीच, म्हणजे एजंटद्वारे जे मिसगाईड करतायत ते मिसगाईड न होता डायरेक्ट पालकांनी RCCला भेट देऊनच ॲडमिशन घ्यावे. ताई, आपलं नाव काय? सानिया शेख, आपण कुठून आला? हिमायतनगर. आपले आई वडील काय करतात? माझे वडील टीचर आहेत, MPSCचे क्लासेस घेतात. तर RCCमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला कुठून प्रेरणा मिळाली? पहिले तर माझ्या पप्पांनी म्हणजे ऑनलाईन बघितलं होतं आणि आमच्या गावातले खूप सारे मुलं पण RCCमध्ये होते. त्यांनी सांगितलं की इथला रिझल्ट खूप बेस्ट आहे. मग पप्पांना येऊन इथं बघितलं, रिझल्ट वगैरे बघितलं, तर म्हणजे हे बेस्ट वाटलं, टीचिंग वगैरे सगळं बेस्ट वाटलं. नक्कीच. आपण कुठल्या बॅचमध्ये आहात? रिपीटर सुपरनोवा. की जर आपल्याला बेसिक पण येत नसेल काही आधीचं, तरी पण इथं एकदम बेसिकपासून घेतात, म्हणजे की झिरो लेवलपासून काहीसुद्धा न येणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा इथं जर येऊन क्लासमध्ये बसलं तर असं वाटते की, आणि जे टीचिंगची स्टाईल आहे ती अशी आहे की क्लासमधून जावंसंच नाही वाटतं असं आहे. आणि कन्सेप्ट पण क्लिअर होतात, टीचिंग पण बेस्ट आहे, आणि ते क्लासमध्ये जे सर ज्या टाईपनं शिकवतात ते एकदम बेस्ट आहे. ओके. तर मग जेव्हा आपल्याला एखादा डाऊट येतो तेव्हा आपण घरी असतो, तर मग तेव्हा आपले डाऊट कसे क्लिअर होतात? जे की टीचर आहेत त्यांनी नंबर दिलेला असतो, ग्रुप क्रिएट केलेला असतं, त्याच्यामध्ये आपण आपले डाऊट्स विचारलं तर लगेच आपल्याला आन्सर भेटतं, रिप्लाय भेटतं त्यांचा, तेव्हाच डाऊट क्लिअर होऊन जातं. डाऊट तर तसे नसतातच, क्लासमध्ये पूर्ण क्लिअर होऊन जातं. नीटप्रमाणे पेपर पॅटर्न ठेवला जातो, तसेच विद्यार्थ्यांना त्यांचे जे डाऊट्स आहेत ते वेळोवेळी क्लिअर केले जातात. एखादा घाबरट विद्यार्थी असेल, तो आपले डाऊट्स सांगत नसेल तर त्याच्या पर्सनली ते शिक्षक त्यांचे डाऊट्स क्लिअर करतात. नमस्कार ताई, आपलं नाव काय? माझं नाव ज्योत्स्ना बालाजी लिपटे. मी राजारावून आली आहे मुलीचं ॲडमिशन करण्यासाठी. इथे माहिती झाली की छान शिकवल्या जाते आणि मुलं इथून काहीतरी घडणार याची आशा धरून आम्ही आल्या. बरं, RCCबद्दल तुम्हाला कोणी माहिती दिली? ते काकाजीने सांगितले आता. त्यांचे मुलं घडले इथे, त्याचनुसार आम्ही पण आलो. येथील जे पालकांशी आपण संवाद साधला ते पालकसुद्धा ते शिक्षण पद्धतीसाठी सुद्धा खूप समाधानी आहेत. आपलं नाव काय? प्रतीक गुतेकर. RCCमध्ये आपण कुठल्या बॅचमध्ये आहात? रिपीटर बॅचमध्ये सुपरनोवा बॅच. तर इथे येण्यासाठी आपल्याला कोणी सुचवलं? माझ्या मित्र माझे इथं होते क्लासेसला. RCCचे टीचर्स मला खूप सपोर्ट करतात. इथं बसून मी रोज अभ्यास करतो समजा. ओके. मग तुम्हाला जर काही डाऊट आले इथं असो किंवा मग घरी असो, तर मग ते डाऊट्स कसे क्लिअर होतात? प्रत्येक डाऊट एकदम चांगल्या प्रकारे क्लिअर होतो. म्हणजे जोपर्यंत आपला डाऊट क्लिअर होत नाही तोपर्यंत सर सांगत राहतो. RCC खरंच बेस्ट आहे. भैया, आपलं नाव काय? अभिषेक गोरे. कुठे राहता आपण? जालना. ओके. इथे येण्यासाठी आपल्याला कोणी सुचवलं? माझे काही सिनियर्स होते, ते सिनियर्स सध्या आता ते मेडिकल कॉलेजला आहे, त्यांनी सुचवलं होतं. ओके. आपले आईवडील काय करतात? ते शेती करतात सध्या. बरं, आईवडील शेती करतात, तर मग आईवडिलांचा इथे येण्यासाठी सपोर्ट होता समजा तुम्हाला. हो. तर मग तुम्ही इथे कुठल्या बॅचमध्ये आहात? मी सध्या रिपीटर अर्जुना बॅचमध्ये. डबल याला चांगलं बूस्ट करण्यासाठी मार्क्सला इथंच ॲडमिशन घेतलं चांगलं. इतर जे नवीन स्टुडंट आले आता RCCमध्ये ॲडमिशन घेतले त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना मी फक्त हे सांगण्यासाठी प्रयत्न करतो की इथलचे जे टीचर्स आहे ना, ते जरी तुम्हाला जर की काही बेसिक कळत नसेल किंवा हे नसेल समजत, तर ते तुम्हाला इथून बेसिकपासून सुरू करून तुम्हाला टॉपपर्यंत नेण्याचा प्रयत्न करते. मग एकदम जे बेसिक गोष्ट आहे ते पण क्लिअर करून घेते आणि जे एकदम हाय कॉन्सेप्च्युअल लेवल क्वेश्चन असेल ते पण तुम्हाला सांगते. म्हणजे जरी तुम्ही काही नॉर्मल बॅचमध्ये असेल ना, तरी तर तुम्ही टॉपर बनण्याचा जे विचार आहे तुम्ही इथं पूर्ण करू शकतात. नक्कीच, म्हणजे विद्यार्थ्यांनी न लाजता आपले सर्व डाऊट क्लिअर करायलाच पाहिजे. ते आपलं नाव काय? माझं नाव आदित्य दिनकरराव मस्के. कुठून आला आता आपण? मी मॅडम हिंगोलीहून आला. तर इकडे येण्यासाठी तुम्हाला कोणी सुचवलं? माझे काका डॉक्टर होते, तर त्यांनी इथूनच केलेलं आहे, तर त्यांनीच सांगितलं की इथूनच करायला पाहिजे. खूप भारी आहे RCC. कुठल्या बॅचमध्ये आहात आपण? मी सध्या अर्जुना बॅचमध्ये आहे. सुपरनोवा बॅचमधून अर्जुना काढली होती त्याच्यात. ओके. तर आपल्या बॅचमध्ये किती विद्यार्थी आहेत एकूण? माझ्या अर्जुना बॅचमध्ये 20 स्टुडंट आहे आणि सुपरनोवात 120 स्टुडंट. ओके. तर इथले सर्व शिक्षकांची शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते? शिक्षकांची शिकवण्याची पद्धत भारी आहे म्हणूनच इथं ॲडमिशन केलेलं आहे. आणि खूप भारी शिकवतात आणि पर्सनली लक्ष देतात की बाबा कुठं काय नाही समजत आणि ते डबल एक्सप्लेन पण सांगतात. तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतात? ऑफकोर्स सगळे डाऊट. बरं.
आता बाहेर एक प्रकार पाहायला मिळतो आहे आपल्याला सध्या, की एक एजंट असतात. ते एजंट काय करत आहेत की लोकांचं, पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं मन डायव्हर्ट करायचा प्रयत्न करत आहेत की तुम्ही दुसऱ्या क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्या वगैरे. तर असा प्रकार तुम्हाला पाहायला मिळाला का, किंवा मग तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत असं काही घडलं आहे का? पाहायला तर मिळालं आहे, पण आजकालचे आता एजंट तर झाले आहे, पण पालक पण तेवढेच हुशार झाले आहे. ते जे विद्यार्थ्यांना विचारत की कुठं लावायचं, तर त्यामुळे तर तेवढं काही नाही होते. नक्कीच, म्हणजे एजंट थ्रू न जाता डायरेक्ट RCCच्या क्लासमध्ये येऊनच ॲडमिशन घ्यायला पाहिजे. नक्कीच. तर आपले जे विद्यार्थी आहेत, आता नवीन जे विद्यार्थी RCCमध्ये येत आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? RCC बेस्ट आहे. इतर सगळे दुसरीकडे न जाता इथेच ट्युशन लावावं. भैया, आपलं नाव काय? माझं नाव स्वयं ज्ञानेश्वर नप्ते. मी वाशिम जिल्ह्यामध्ये राहतो. भैया, आपलं? वेदांत अशोक बडे. मी परभणी जिल्ह्यामध्ये राहतो. तर आपण वाशिम आणि आपण परभणी, तर आपल्याला इथे येण्यासाठी कोणी प्रेरणा दिली? माझा भाऊ इथे लास्ट इयर होता. त्याला 675 मार्क्स आहे आणि तो BGMCला आहे सध्या. तो मला त्यांनी सजेस्ट केलं आहे. माझ्या ओळखीतले काही सिनियर होते, त्यांनी मला RCCबद्दल सांगितलं. तर माझ्या वडिलांनी पण इथे येऊन चौकशी केली, तर त्यांना कळालं की चांगले क्लासेस आहेत, तर त्यांनी इथं मला एनरोल केलं स्टडीमध्ये. नक्कीच. तर आपण जेव्हा नांदेडमध्ये शिकायला आलात RCCमध्ये, तेव्हा एकदम तुमचं ॲटमॉस्फिअर आजूबाजूचं चेंज झालं. तर तुम्हाला याबद्दल काय सांगायचं आहे? RCCमध्ये येऊन तुम्हाला काय वाटलं? क्लासेसमध्ये आणि मोस्ट ऑफ द टीचर्स आहे ना, एकदम चांगले शिकवतात आणि पर्सनल डाऊट, सिली डाऊट्स असो, कसेही असो, डाऊट्स क्लिअरमध्ये काहीच हे नाही आहे, फॉल्ट नाही आहे. टीचर्स बेस्ट आहे RCCचे. आपलं काय मत? RCCचे टीचर डेफिनेटली चांगलेच आहेत. ते पर्सनली हर एकाचे डाऊट विचारतात. त्यांना विचारतात की काही अडचण असेल तर अकॅडमिक असली किंवा त्यांना स्टडीमध्ये काही डिफिकल्टी जाते, ते पण त्यांना विचारून बोलून ते क्लिअर करून घेतात. म्हणजे असं नाही की काही राहून जाईल तुमचं, ते पूर्णपणे क्लिअर करून टाकतात. बऱ्याचदा काय होतं की विद्यार्थी आपले डाऊट्स विचारायला असतात, किंवा फार छोटा डाऊट असतो, विचारावं की नाही, सिली मिस्टेक्स असतात, त्या विचारावे की नाही असं वाटतं. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याच्यासाठी निर्लज्ज बनलेलं चांगलं आहे मॅम. हां, सेम. शिकायचं म्हटल्यावर निर्लज्ज बनावं लागेल. नक्कीच. RCCमध्ये नवीन विद्यार्थ्यांसाठी एक स्कॉलरशिपची एक्झाम घेतली जाते. त्यामध्ये 100%, 75%, 25%, 50% याप्रमाणे फीसमध्ये कन्सेशन दिले जाते. त्यामुळे पालकांना पण इथे ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांबद्दल दिलासा मिळतो. त्यामुळे इथे ॲडमिशन घेतलं म्हणजे आपले विद्यार्थी घडणारच, हे मात्र पक्कं.